बाहेर मस्त असा हा पाऊस पडत आहे आणि पाऊस म्हटलं की सगळ्यांना आठवतात गरमागरम भजी आणि गरमागरम चहा. चला तर मग आपणही आता गरमागरम कुरकुरीत अशी कांद्याची भजी पाहणार आहोत आणि त्याच्यासोबत आपण वाफाळता फक्कड असा गरमागरम चहा बघणार आहोत. इथे भजी आणि चहा आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण सुरुवात करूया. इथे आपण एक खलबत्ता घेतला आहे. 5-6 मिरच्या हिरव्या आपण त्यात टाकून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात. त्या स्वच्छ अशा निवडून घेतल्यात. गावरान लसूण आपण इथे वापरलेला आहे. आता 1 चमचा आपण इथे ओवा टाकून घेऊयात आणि 1 चमचा जिरं टाकून घेतले. थोडंसं मीठ टाकूया म्हणजे हे मिश्रण पटकन बारीक होईल. खलबत्त्यात टाकलेली सर्व जिन्नस आपण एकदम बारीक अशी कुटून घेऊयात. अगदी 2-3 मिनिटात हे सर्व जिन्नस अगदी बारीक कुटले जातील. पाहू शकता तुम्ही इथे एकदम हे मिश्रण बारीक झालेलं आहे. इथे मी चमच्याच्या सहाय्याने तुम्हाला दाखवलं आहे. पाहू शकता. आता इथे 1 वाटी आपण बेसन घेतलं आहे. इथे एक खोलगट पसरट भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये हे 1 वाटी बेसन आपण टाकून घेणार आहोत आणि हे बेसन आपल्याला थोडं थोडं पाणी करून याचं पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पाणी एकदाच टाकायचं नाही आहे, नाहीतर जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत आपण या पद्धतीने हे मिश्रण एका डायरेक्शनमध्ये फिरवत सैलसर असं फ्लफी बॅटर तयार करून घेणार आहोत. हे एका डायरेक्शनमध्ये फिरवल्यामुळे हे बॅटर अगदी व्यवस्थित तयार होईल. पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील चेंज झालेला आहे. या पद्धतीने पीठ मळून घेतल्यामुळे आपण बनवलेले पकोडे हे अगदी वरून कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट होतात. आपण आता हे मिश्रण या पद्धतीने मळून घेतलं आहे आणि आता यामध्ये 1 वाटी कांदा आपण टाकून घेणार आहोत. साधारणतः आपण इथे 3 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले होते. हे कांदा आपण इथे टाकून घेतला आहे. आता आपण थोड्या वेळापूर्वी तयार करून घेतलेलं खलबत्त्यामध्ये जे मिरची, लसूण, जिरी, ओवा यांचं जे मिश्रण होतं तेही यामध्ये टाकून घेतले आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून आता हे पुन्हा मिक्स करून घेऊयात. या स्टेजवरती आपण इथे 2 चमचे रवा टाकून घेऊयात आणि हे बॅटर पुन्हा मिक्स करून घेऊयात. बॅटर मिक्स करून घेतलं आहे. आता इथे आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. कोथिंबीर टाकून देखील मिक्स करून घेतलं आहे. आता आपण इथे पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेऊयात. त्यामुळे भजी अगदी खुसखुशीत होतात आणि आपण इथे 2 चमचा रवा टाकून घेतला आहे. त्यामुळे भजी अगदी कमी तेलकट होतात आणि कुरकुरीत देखील होतात. आता आपण इथं हे मिश्रण तयार करून घेतलं आहे. इकडे तेल तापत ठेवलं होतं. तेल तापलं गेलं आहे. आता आपण इथे ही भजी एक एक करत यामध्ये सोडून घेऊयात. पाहू शकता आपण या पद्धतीने हळूवारपणे भजी सोडून घेऊयात. इथे आपण भजी सोडून घेतले आहेत. आता 2 मिनिटे थांबून आपण झाऱ्याच्या सहाय्याने उलटी-पालटी करत सर्व बाजूंनी व्यवस्थित अशी तळून घेऊयात. 2 मिनिटं आपण हे व्यवस्थित असे तळून घेणार आहोत. आपल्याला गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे. जर आपण गॅसचा फ्लेम जास्त केला तर भजीवरून काळपट होतात आणि आतमध्ये तशीच कच्ची राहतात. पाहू शकता तुम्ही इथे भजी तळली गेलेली आहेत. आता आपण हे भजे काढून घेणार आहोत. त्यासाठी आपण एक चाळणी घेतली. त्यामुळे भज्यातील एक्स्ट्राचं तेल चाळणीमध्ये निथळलं जातं. आता आपण दुसरी बॅच यामध्ये तळून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने एक एक करत आपल्याला पुन्हा या कढईमध्ये भजे सोडून घ्यायचे आहेत. भजे व्यवस्थित सोडून घेतले आहेत. पाहू शकता आपण पुन्हा मीडियम गॅसवरती हे भजे व्यवस्थित असे तळून घेणार आहोत. इथे आपण सर्व भजी तळून घेतलेली आहेत. पुन्हा हे एका आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात. पाहू शकता आपली भजी तयार आहेत. आता आपण इथे मस्तपैकी गरमागरम चहा बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे एक पातेलं ठेवून घेतलं आहे. त्यामध्ये आपण 1.5 कप पाणी टाकून घेऊयात. पाणी टाकून घेतलं आहे ते उकळून द्यायचं आहे आणि आपल्याला इथे ठेचून घेतलेलं अद्रक टाकून घ्यायचं आहे. तसेच आपण इथे 2 वेलची टाकून घेऊयात आणि 1 चमचा आपल्याला इथे चायपत्ती टाकून घ्यायची आहे. याला व्यवस्थित अशी कडक उकळी येऊन द्यायची आहे आणि यामध्ये आपण 2 कप दूध टाकून घेऊयात
आपण इथे दूध टाकून घेतलं आहे. आता आपल्याला खळखळीत अशी उकळी येऊन द्यायची आहे. चहा व्यवस्थित उकळल्यानंतरच आपल्याला साखर टाकायची आहे. जर आपण अगोदर साखर टाकली तर चहा पातळ होतो. चहाला तो घट्टपणा येत नाही. चहाला आपण व्यवस्थित अशी उकळी येऊन देणार आहोत. 3 कप चहा बनवण्यासाठी आपण इथे 1.5 कप पाणी आणि 2 कप दूध घेतलं होतं. चहा तयार आहे. चला तर मग सर्व करूया. पावसाळ्यांमध्ये गरमागरम भजी आणि वाफाळता फक्कड असा चहा यांची मजाच काही वेगळी असते. तर चला मग आपली आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.